नमस्कार मंडळी, दिवाळी जवळ आलेली आहे तर दिवाळी स्पेशल आज आपण शंकरपाळी बनवणार आहोत। त्यासाठी 1 किलो मैदा घेतलेला आहे, 250 ग्रॅम बारीक करून घेतलेली साखर घेतलेली आहे, त्यानंतर 250 ग्रॅम तूप आणि 250 मिली दूध घेतलेला आहे। साखर, तूप आणि दूध मी गरम करून घेतलेला आहे, साखर वितळून घ्यायची आहे। पूर्ण 1 किलो मैदा घेतलेला आहे। मैद्यामध्ये की नाही थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आणि जे आपण तूप, साखर आणि दूध मिक्स करून घेतलं होतं की नाही ते मैद्यामध्ये घालून आपल्याला की नाही ह्याचं पीठ मळून घ्यायचं आहे बघा। आणि पीठ मळून झालं की नाही लगेच आपल्याला शंकरपाळी बनवून घ्यायची आहे। इथे बघा अशा पद्धतीने पारी लाटून मी फोल्ड मारून घेते, जेणेकरून शंकरपाळीला की नाही लेअर खूप छान येतात। तुम्हाला जर 1 किलोच्या मैद्याच्या शंकरपाळ्या बनवायच्या असतील ना तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे। आता इथे बघा मी शंकरपाळी बनवून घेतलेली आहे। कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। आता शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। पूर्ण रेसिपी पाहायची असेल तर आपल्या चॅनलवरती दिलेली आहे। मस्त अशी शंकरपाळी तयार आहे।